रोल? अत्यंत प्राचीन काळापासून असणारी जिवंत नागपूरची जी एक अत्यंत गौरवशाली अशा पद्धतीची जी परंपरा 32 शिराळा गावाला आणि परिसराला लाभलेली आहे, ती खऱ्या अर्थानं जगाचं असणारं जे केंद्र आकर्षणाचं 32 शिराळा होतं, ते वैभव परत एकदा पूर्ववत मिळवण्याच्यासाठी आम्हा मंडळींचा सातत्याचा प्रयत्न होता. योगायोगानं विधानसभेचा मी सदस्य झाल्या मी त्या संदर्भात आमचे सर्वांचेच नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी स्वतः बोललो. आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं नागपंचमीच्या असणाऱ्या आपल्या जिवंत नागपूजेच्या वैभवाला परत एकदा हातभार लावण्याच्या संदर्भातला पुनरुच्चार केला, की अमित शहा साहेबांनी सुद्धा या संदर्भात जाहीररित्या तशा पद्धतीची ग्वाही दिली होती. म्हणून तो एक संयोग जुळून यायला लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण समिती नेमली, सुब्रमण्यम समिती. त्या सुब्रमण्यम समितीनं कालबाह्य झालेले अनेक वन विभागाशी निगडीत असणारे कायदे आहेत त्याचं पुनरावलोकन सुरू केलं. आणि त्या पुनरावलोकनचा फायदा हा तामिळनाडू सरकारनं घेतला. जालिकट्टू हा त्यांचा असणारा जो खेळ आहे त्या खेळाला त्यांनी मान्यता मिळवून घेतली. बैलगाड्यांच्या स्पर्धेला या माध्यमातून मान्यता परत मिळाली. हत्तींचा असणारा जो वाहतुकीचा विषय होता, की जो वाहतुकीचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता, तो वाहतुकीचा विषयसुद्धा त्यानिमित्तानं केंद्र सरकारच्या असणाऱ्या सक्रिय पाठिंब्याच्या जोरावरती 2022च्या असणाऱ्या संशोधनामुळे तो सुद्धा विषय मार्गी लागला. मग आम्ही विचार केला की जर आपल्या असणाऱ्या घटनेनं आपल्याला घटनादत्त अधिकार दिलेला आहे, कलम 25 आणि कलम 26 स्वयंस्पष्ट सांगते की ह्या घटनेद्वारे भारताचा जो असणारा नागरिक असेल त्याला स्वतःचा धर्म, त्याचे आचार विचार, त्याची असणाऱ्या धार्मिक परंपरा, त्याच्या पूजा, त्याचे असणारे उत्सव साजरे करण्याचे संयोजन करण्याचा अधिकार आहे. मग आम्ही सगळी मंडळी या असणाऱ्या घटनादत्त अधिकारापासून 32 शिराळकर वंचित का ह्या भूमिकेची झालो. आणि त्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या विधानसभेमध्ये ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची लक्षवेधी मी मांडायला यशस्वी ठरलो. हे सार्वभौम सभागृह आहे. या सभागृहाच्या माध्यमातून एक महाराष्ट्रातील जनतेचा एक जो सार्वजनिक अशा पद्धतीचा जो पुरस्कार आहे, तो पुरस्कार आपल्याला ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. मला अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी इथं या निमित्तानं कृतार्थ भावनेनं आभार व्यक्त करतो. आमचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांचं सुद्धा मी कृतार्थ भावनेनं आभार व्यक्त करतो की त्यांनी जनमत, लोकभावना, आपल्या असणाऱ्या श्रद्धाळूंची जी हिंदू परंपरा जपण्याची जी त्यांची जी भूमिका आहे, त्या भूमिकेला त्याने निमित्तानं त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि सांगितलं की वेळ पडली तर केंद्राच्या वन मंत्र्यांकडं, वन खात्याकडं ह्याच्या संदर्भातली दाद मागू आणि कोणत्याही परिस्थितीत परत एकदा जिवंत नागपूजेच्या माध्यमातून असणारं जे वैभव आहे, गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं आशीर्वादानं, अंबामातेच्या आशीर्वादाच्या जोरावरती अनादिकालापासून 1000-2000 वर्षापासून सुरू असणारी ही जी परंपरा आहे, ती वैभव परत एकदा मिळवून देण्याच्या संदर्भातली ग्वाही त्यांनी दिली. आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे की निश्चित काही सकारात्मक अशा पद्धतीच्या घडामोडी येत्या काळामध्ये होतील. त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की लवकरात लवकर ती बैठक जी आहे ती बैठक लावण्यामध्ये ते प्रयत्नशील आहेत. आम्ही सुद्धा त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करू. आज सुद्धा शिराळ्यामधल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांच्याबरोबर मी भेटलो, बोललो, त्यांना पण सांगितलं की हा विषय जो आहे हा भावनेचा आहे, हा आपल्या श्रद्धेचा आहे. आणि गोरक्षनाथ महाराजांच्या आशीर्वादानं, अंबामातेच्या आशीर्वादानं आणि तमाम असणाऱ्या सर्व नागभक्तांच्या असणाऱ्या आशीर्वादाच्या पुण्याच्या जोरावरती निश्चितपणे आपल्याला ही असणारी नागपंचमी उद्याच्या काळामध्ये जिवंत नागपूजेच्या माध्यमातून साजरी करण्याचा एक सौभाग्य मिळावं अशा पद्धतीची आम्ही सगळ्या मंडळींनी त्या निमित्तानं अंबामातेच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. आणि तशा पद्धतीचा सार्वजनिक आम्ही सगळ्या मंडळींनी निर्धार केलेला आहे की ह्याचा पाठपुरावा सातत्यानं करत राहणे आणि हा जोपर्यंत विषय आपला मार्गी लागत नाही तोपर्यंत न थांबणे.